तर मंडळी आज बेत जरा न्याराच आहे. आज आपल्याला बनवायचं आहे गावरान पद्धतीने चुलीवरचं मटण. मटण बनवण्यासाठी पहिलं पातेलं चुलीवरती ठेवलं. पातेल्यात कांदा चिरून घातला ना, याच्यात तेल टाकून हो कांदा असा लाल लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत म्हटलं चला बघा, आता याच्यात तेल टाकले आणि आपलं कांदा तेल टाकून मस्त परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या मटणाला आपल्याला हळद लावायची. आपलं म्हणजे कोंबड्याचं हो, कोंबड्याच्या मटणाला हळद पिळत लावून मस्तपैकी मीठ टाकून त्याचं चांगलं टेक्स्चर बनवायचे. असं कसे हळद मीठ सगळ्या मटणाला लागते ना, तसं तेलात टाकल्यावरती ते खाली तेलातच निम्मं राहते आणि ते आणखीन ते पातेलं काळं जास्त होते. तर आपला त्यात मटण टाकून मस्तपैकी मटण बी परतायचं. आपल्याला मटण चांगलं घरभरीत परतून घ्यायचे. आता परतायचं याच्यासाठी ते चांगलं परतल्याशिवाय ना त्याचा जे वास आहे ना, तो वास जात नाही, ते वास राहतो. त्याच्यानंतर ना हे बघा, आपल्या नारळाचं खोबरं आहे. कसं काय, पण नारळ अजून आपलं कवळं आहे तर आणि आपल्याला पाहिजे तेवढा आपण टाकतो. आपल्या घरचं नारळ आहे तर ते लोक म्हणतात की कोकणात लोकांनी नारळ खायचं तर कोकणातल्याच लोकांनी खायचं. आपलं बी घरी आता नारळ इतकं झालं तर किती बी नारळ खावा आणि किती बी भाजीला घाला. भाजीला नारळ खोबरं लागते म्हटलं की नारळ काढायचा. तर नारळ आपण वाटून घेतला मिक्सरला आणि टाकला आपल्या मटणात. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नारळ पण नारळानेच निम्मं टेक्स्चर येते का काय असं वाटायला. त्याच्यात गार पाणी वतायचं नाही. गार पाणी वतलं की ते खराब लागते, चांगलं लागत नाही. मग गरम करून पाणी वतायचं आहे. गरम सेपरेट नाही करायचं, असं झाकून ठेवायचं भांड्यात, त्याच्या भांड्यात पाणी वतायचं म्हणजे ते गरम होते आपोआप वाफो. तर बघा, चुलीचं इजलं त्याच्यामुळे धूरच जास्त झाला आहे. तरी पण बघा आपलं मटण कसं दिसते. मला तर असं वाटायला आहे मी पूर्ण मटण शिजवपर्यंत ना 4 तांबे पाणी खपले. गावरान कोंबड्याचं मटण आहे ना. जाळ विजला होता म्हणून म्हटलं चला वाईज फुकाराने जाळ पण घालून घेऊया. गावाकडं ना ते वर्ल्ड वॉर सध्या सुरू आहे. काही असू द्या, इकडं काही फरकच पडत नाही. वर्ल्ड वॉर करा नाही तर अजून लॉकडाऊन लावा. गावाकडं गॅस संपायचं नसते, डिझेल संपायचं नसते, म्हणजे संपलं तरी कामं बंद राहतात. पण गावाकडचे लोक कशी हॅप्पी राहतात. त्यांच्या जीवनावरती कोणताच परिणाम असा काही होत नाही. तर आता आपलं मटण शिजत आलेले आपण आणि रस्सा वेगळा आणि मटण वेगळं असं काढून घ्यायचं आहे. कारण आपल्याला परतताना त्याच्यात मटण सेपरेट परतायचं आणि परत मटण परतत आल्यानंतर ना आपल्याला त्याच्यात आणि रस्सा ओतायचा आहे. बघा कसं काय शिजले. त्याच्यात आपल्याकडे 2 चिली पिली आहेत, त्यांच्यासाठी मी काढून ठेवायला लागते. मटण चांगलं शिजवून आपल्या शॉर्ट्ससाठी आपण ताट पण रेडी केली बघा. तर आपला आणि रस्सा झाला आहे ना, आता आपल्याला तयारी चालली आहे आपली झणझणीत तर्रीच्या रश्श्याची. त्यासाठी आपण कांदा भाजले, चुलीत भाजल्यावर का असं काही वर कुठं जाळावर धरून भाजलेला नाही. कारण तो हाराव भाजलेल्या कांद्याची जी चव असते ना, आहा एकच नंबर. कांदा, पांढरं तीळ, फुटाणं, कोथिंबीर, सौदा आणि आपलं ओलं खोबरं. म्हणजे बघा घरचं नारळ आहेत म्हणून आपण कालनात पण किती मैदा टाकलं म्हणजे आणि सूपमध्ये नाही तर आपल्या तरीच्या रस्स्यात पण. हे आपला घरगुती मसाला आहे. याच्या घरगुती मसाल्यात आपल्या धनं राहते, खोबरं राहतं सुक्कं, त्याच्यानंतर सौदा राहतो. म्हणजे हे जे आपण बाहेर पुड्या आणतो ना एक वेगवेगळी धने पावडर याच्यात, तर ते सगळं आपल्या घरच्या मसाल्यात राहतं. त्याच्यामुळे दुसरं कोणतीही पावडर टाकायची गरज नाही. बघा जादू, नुसता हात ठेवला की मसाला कुटून झाला असं काही नसतं. व्हिडिओ कट करून घ्यावा लागतो. नंतर आपलं तेल तापवायचं. तेल कसं कडक कडक तापवायचं म्हणजे आपल्या मसाल्याला पण कसं तेल ना सुटलं पाहिजे. भारी मसाला छान तळला तरच रस्सा चांगला होते. खाली घेऊन मसाला परता, कारण कडक तापलेल्या तेलात अचानक जर मसाला टाकला मसाला जळला तर परत पातेल्यावर ठेवा. गरगरीत हलवून घ्या मसाला. गरगरीत हलवल्यानंतर त्या मसाल्याला तेल सुटायला लागेल. जसं जसं मसाला परतून तसं तसं त्याला जरा जरा लाल लालसर तेल सुटायला लागेल. जाळ जरा स्लो करा. लय मोठा जाळ ठेवला तर ते जळूनच जायचं. बघा कसं बाजूने तेल सुटायला लागले. या तेलात पण मसाला अजून जरा वेळ परतायचा आणि याच्यात आपल्याला टाकायचं मटण
टाकून परत ते मटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचे. आता याच्यात काय होतं की जाळ खालून लागलेला असतो, वरून आपण ते मसाला परतून परत मटण परत असतो, वर खाली खाली लागायला लागलेलं असतं. म्हणून याच्यात टाकायचं आपलं आणि रस्सा जरा जरा टाकायचं, ते एकदम बक्केसने वतायचं नाही, हळूहळू टाकायचं. ते आता हळूहळू टाकून बघा, हे आपल्या रश्श्याला एक उकळी आणून घ्यायची आणि त्याच्यात आपल्याला जर पाणी टाकायचं राहिलं, तुमच्या घरची माणसं लय असतील आणि रस्सा पुरणार नसेल, गरम पाणी टाकून रस्स्याला उकळी काढून घ्याने. बघा आपला रस्सा आणि मटण कसं झालं झणझणीत, खायला सुद्धा टेस्ट लय भारी लागते. कांदा, लिंबू, भाकरी, या भाकरीसुद्धा चुलीवरच्या आहेत बरं का. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.